आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात एल्गार पुकारत विरोधक आज आंदोलन करणार आहेत. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. या आरोपानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मतदार यादीमध्ये अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना वगळल्याच्या कथित प्रकरणाबाबत 10 दिवसांच्या आत स्वाक्षरी केलेलं घोषणापत्र देण्यास सांगितलेलं आहे. निवडणूक आयोगाला जनता चापकानं फोडेल अशी टीका दैनिक सामनामधून निवडणूक आयोगावर करण्यात आली आहे. राहुल गांधींनी फोडलेल्या मतचोरीच्या बॉम्बमुळे सगळ्यांचेच मुखवटे गळाले. एखाद्या आयुक्तानं राजीनामा दिला असता असं सामनामध्ये म्हटलंय. राहुल गांधींना शपथपत्र मागणं हा निर्लज्ज प्रतिवाद असल्याचं सामनात म्हटलंय. मोदी फडणवीस मतदारांची फसवणूक करून जिंकले, ते देशाचे गुन्हेगार आहेत, तर भोळ्या लोकांना फसवणं हा आयोगाचं काम बनलंय अशी टीका देखील सामनात करण्यात आली आहे. मतांच्या चोरीचा आरोप करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला काही सवाल केले. मात्र त्यावरून फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाला केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फडणवीस आयोगाचे प्रवक्ते आहेत का, असा प्रतिसवाल रोहित पवारांनी केलाय. आम्ही इलेक्शन कमिशनला बोलतोय. मुख्यमंत्री काय प्रवक्ते आहेत का इलेक्शन कमिशनचे? इलेक्शन कमिशन हे भाजपचे एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागावर जर कुणी बोललं तर भाजपचे नेते नक्कीच त्याला प्रत्युत्तर देतात. इलेक्शन कमिशननी त्यांना कुठलीही माहिती दिली नाही. मग जे काही प्रिंट फॉर्मॅट होते त्या प्रिंट फॉर्मॅटचा वापर करून डेटा कंपाईल केला गेला. डेटा कंपाईल करून त्याच्यावर अॅनालिसिस केला गेला. ईव्हीएम मॅनेज करू असं म्हणणाऱ्यांची पोलिसात तक्रार का केली नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय. त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे. शरद पवारांना भेटलेल्या 2 जणांची नावं जाहीर करता येऊ शकतात असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. पवार त्या दोघांना घेऊन राहुल गांधींच्या घरी गेले होते. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना मंत्र्यांच्या दर्जाची सुरक्षा असते. त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होते, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. किती खोटं बोलावं, ज्याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी. राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं मंत्र्याच्या दर्जाची सिक्युरिटी आहे. त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे आहे. मुंबईत शिंदेच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना वर्ष झालं तरी मुंबईच्या कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही. मुंबईतील पदाधिकाऱ्यांची पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात कुठलीही बैठक झाली नाही. तसंच मुंबईतील नेत्यांवरही अद्याप कोणतीही जबाबदारी नसून काही मतदारसंघांमध्ये कुटुंबियांचं नियोजन सुरू असल्याची नाराजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असताना शिंदेच्या शिवसेनेकडून मात्र पालिका निवडणुकीचा संत कारभार सुरू असल्याची कुजबूज रंगली आहे. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो लावण्यात आला होता. बॅनरवर पक्षाचं नाव आणि चिन्ह नसल्यामुळे संजय गायकवाड नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा रंगली. मात्र नाराजीचा विषय नाही, सगळं भाषण त्यांच्यावरच होतं, असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलंय. ते शिंदे साहेबांचा फोटो असेल किंवा शिवसेनेचं चिन्ह असेल किंवा बाळासाहेबांचा फोटो, आज कुठे काही दिसत नाही, काही नाराजी आहे पक्षावर? नाही, पक्षाचा तो नाराजी विषय नाहीये, ते तर आमच्या काळजामध्ये आहेतच ना. सगळं भाषण त्याच्यावरच होतं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेत 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत. मुंबईतील आंदोलनासाठी आतापर्यंत 10,000 गाड्यांचं बुकिंग झालंय. मनोज जरांगेंचा फोटो असलेलं आणि त्यावर चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर आणि पॅम्पलेट छापण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू आहे. मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापूरमधून झालाय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यासंदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलंय. हा कायदा होऊ पाहतोय आणि त्याला आत्ताच हरकती घेत असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलंय. या संदर्भात वेळ पडल्यास ट्रॅक्टर मोर्चा काढू असा इशारा देखील त्यांनी दिलाय. दरम्यान देशातल्या 90 लाख ट्रॅक्टरला आणि ट्रॉलीला निर्णय बंधनकारक असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड देखील बसणार आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारं ईडीआर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे. आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये. त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे. त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे. कोल्हापुरातील महादेवी हत्तीडीची पुन्हा नांदणी मठात घरवापसी करण्यासाठी राज्य सरकार वंतारा आणि नांदणी मठातर्फे आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवी हत्तीडीची पाठवणी वंताराकडे करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष असेल. हत्तीड पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबूतरखान्यावरून आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. दादरमधील कबूतरखान्यावर पुन्हा ताडपत्री टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. मुंबई पालिकेकडून कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात येते आणि या कबूतरखान्याच्या चारही बाजूनं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हायकोर्टाच्या निर्देशानंतर या कबूतरखान्यावर याआधीही बांबू आणि ताडपत्री टाकण्यात आली होती. पण जैन समुदायाच्या लोकांनी आंदोलन करून ती ताडपत्री काढून टाकली. आता पुन्हा एकदा या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्याचं काम हे सध्या सुरू आहे. जैन समुदायाच्या आंदोलनाला आता मराठी एकीकरण समिती उत्तर देणार आहे. कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे आणि शासकीय नुकसान करणारे तसेच कबूतरखाना जबरदस्तीनं सुरू ठेवायला लावणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मराठी समिती आता रस्त्यावर उतरणार आहे. दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे यासाठी बुधवारी दादर कबूतरखाना इथं मराठी एकीकरण समितीनं आंदोलन पुकारलंय. कबूतरखान्यासंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी दिलाय. त्यावर ज्याला कबूतर आवडतात त्यांनी घरी पाळावी, पब्लिक प्लेसमध्ये न्यूसन्स नको अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिली आहे. आपण काहीतरी चुकीचं करतोय, आपण अतिरेक करतोय, आपण अविवेकाने वागतोय हे लक्षात यायला पाहिजे. पब्लिक प्लेसमध्ये न्यूसेन्स प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील, पारवे असतील त्यांनी घरी पाळावे. कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. पुतळा अनावरणाचा जाहीर कार्यक्रम लातूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलाय. काँग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर खडकवासला इथं 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. शिबिरातून काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीसाठी नवीन रणनीती आखली जाणार आहे. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा देखील केली जाणार आहे. अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मदत मागून देखील न मिळाल्यामुळे हतबल पतीनं मृतदेह दुचाकीवर नेण्याचा हा निर्णय घेतला. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार काल नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडला. ग्यारसी अमित यादव असं मृत महिलेचं नाव तर अमित यादव हे पतीचं नाव आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला. कोणीही वाहन थांबायला तयार नव्हतं. शेवटी पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीवर बांधला आणि घरी मध्य प्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
महामार्ग पोलिसांनी त्याला अडवून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे. ठाण्यातील घोडबंदर महामार्गाच्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यामुळे सफाळेतल्या छाया पुरव या अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू झालाय. घोडबंदर मार्गावरच्या वाहतूक कोंडीमुळेच छाया पुरव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. 30 जुलैला झाड कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी पालघरच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पुरव कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यामुळे त्यांना मुंबईत पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. डोंबिवलीतील खोणी परिसरातील पलावा सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान सभासदांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान बोगस मतदान झाल्याच्या आरोपातून 2 गटात हाणामारी झाली. यात पोलिसांनी मध्यस्थी केली असता त्यांनाच कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तर पोलिसांनी बोगस मतदान करणाऱ्याला ताब्यात घेतलंय. राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा जिल्ह्यातील 7ही आगारात नादुरुस्त बस आहेत. या एसटी बसमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. या बसमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील धुराचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. परिवहन मंडळाने तात्काळ या नादुरुस्त बसेस हटवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक यादीत करण्यात आला आणि त्यानंतर अनेक शिवभक्त आणि शिवप्रेमींकडून अनेक गडांवर जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर आता शिव सूर्य हृदय जलयात्रा देखील रायगडावर पोहोचली आहे. या यात्रेत काही शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले. त्यांनी मेघडंबरीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि समाधीस्थळी जाऊन राजे शिवछत्रपतींचा जलाभिषेक केला. यामुळे शिवसूर्य हृदय यांच्यातर्फे किल्ले रायगडवरून संकल्प घेऊन पुढील 12 किल्ल्यांचा एका वर्षामध्ये अभ्यास दौरा करण्यात येणार आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळेतील मंदिर अंगारकी उत्सवानिमित्त दर्शनासाठी 18 तास खुले राहणार आहे. 12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. भाविकांना सुखकर दर्शन व्हावं यासाठी मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. अंगारकीच्या दिवशी पहाटे 3:30 वाजता मंदिर उघडण्यात येणार आहे. पंढरपुरात विठ्ठलाची पूजा हिंदीतून झाल्याची तक्रार एका भाविकाकडून करण्यात आली होती आणि यावर आता मंदिर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आलाय. विठ्ठल मंदिरात कोणतीही पूजा मराठी किंवा संस्कृत शिवाय केली जात नसल्याचा खुलासा मंदिर समितीनं आणि त्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केलाय. तुळशी अर्जन पूजा करण्यापूर्वी जे पूजेचे विधी असतात ते सर्वसाधारणपणे मराठीतून सांगितले जातात. मात्र एखादा परराज्यातला किंवा परदेशातला भाविकाला असेल आणि त्याला मराठी समजत नसेल तर संबंधित गुरुजी हे त्याला समजेल अशा भाषेतून सांगण्याचा प्रयत्न करतात, असं स्पष्टीकरण हे राजेंद्र शेळके यांनी दिलंय. हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही. पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात. परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो. तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे. श्रावण सोमवार निमित्त 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मध्यरात्री प्रशासकीय पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर दरवाजे हे खुले करण्यात आले होते. आज 3रा श्रावण सोमवार असल्यामुळे महाराष्ट्र आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात भक्त शंकराच्या दर्शनासाठी औंढा नागनाथ इथं दाखल झालेत. आज 3रा श्रावण सोमवार असल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे 4 वाजता विधिवत पूजा करून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं. मंदिराच्या गाभाऱ्यातील विविध फुलांची आरास करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेसाठी लाखो भाविक हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत. दर्शनासाठी भाविकांना 3 ते 4 तास हे रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. नाशिकवरून आलोय. सकाळी 5:30 वाजेपासून आम्ही दर्शन लागेल. 2 ते 3 तास लागतात दर्शनासाठी. पाऊस थांबलाय त्याच्यामुळे लवकरात लवकर दर्शन होतं. हम हैदराबाद से है और अब तक स्टे बसेस से यहाँ पर है 2 घंटा आसपास 2 घंटा लग रहा है दर्शन के लिए. 2 घंटा हो गया सब में आके 2 घंटा लाइन पे आ रहे मगर दर्शन तो अच्छा हो रहा है. भगवान का लाइन पे बहुत ज़्यादा है
मगर बहुत लंबा लाइन है, मगर थोड़ा पब्लिक भी ज़्यादा आ गया। तिसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. मध्यरात्रीपासून प्रदक्षिणेसाठी सुरुवात होते. भाविकांची गर्दी पाहता ग्रामीण पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश बंद करण्यात आलाय. शहराच्या प्रवेशद्वारावर वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात आलंय. खासगी वाहनांना प्रवेश बंद असल्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे जाणारी 7-8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर आज आणि उद्या बंद राहणारे. देवीच्या मूळ मूर्तीवर तातडीनं करावयाच्या संवर्धन प्रक्रियेसाठी दर्शन हे आज आणि उद्या बंद राहणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार मूर्ती संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे आणि या काळात भाविकांना अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे. वर्षानुवर्ष 160 चौरस फुटाच्या घरात दिवस काढणाऱ्या वरळी बीडीडी वासियांची हक्काच्या प्रशस्त घरात जाण्याची प्रतीक्षा संपली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 556 रहिवाशांना गुरुवार 14 ऑगस्टला नव्या घराचा ताबा मिळणार आहे. सकाळी 11 वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या सगळ्या रहिवाशांना यंदाचा गणेशोत्सव नव्या घरामध्ये साजरा करता येणार आहे. पुण्यात एका पान शॉपवर चोरट्यानं डल्ला मारलाय. नवले पुलाजवळ असलेल्या एका पान शॉपमधून एका चोरट्यानं चक्क सिगारेटचं पाकिट आणि इतर साहित्य चोरल्याची घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बीडमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. कमरेला गावठी कट्टा लावून शहरात फिरताना आढळल्यामुळे सागर उर्फ सनी मोरेला पोलिसांनी अटक केली आहे. तर बीडमधीलच 2 तरुणांकडून त्यानं कट्टी घेतल्याचं सांगितल्यानं पोलिस देखील त्यांचा शोध सुरू आहे. गाझामध्ये उपासमारीनं आतापर्यंत 61,369 जणांचा मृत्यू झालाय. तर गाझा पट्टीत इस्रायली हल्ल्यामध्ये 8 पॅलेस्टाईनी नागरिकांचा देखील मृत्यू झालाय आणि 1,52,850 जण हे जखमी झालेत. इस्रायली सैन्याच्या लष्करी कारवाईनंतरही पॅलेस्टाईनी गाझामधील त्यांची घरं सोडण्यास तयार नाहीयेत. गाझामधील उपासमारीमुळे युरोपियन नेत्यांवर देशांतर्गत दबाव आहे आणि फ्रान्ससारखे देश ज्यात मुस्लिम आणि ज्यू दोन्ही लोकसंख्या मोठी आहे त्यांच्या राजकीय दबावाखाली आहेत.